तर मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचा विषय अजूनही पुढे गेलेला नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। सरकारनं काढलेल्या अधिसूचनेवर प्रकाश आंबेडकरांनी हे वक्तव्य केलंय। व्यवसायाचा उल्लेख करून भांडणं वाढवणं अत्यंत चुकीचं आहे असं देखील प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। मराठ्यांनी मुंबईच्या विषयावरती येऊन गुलाल उधळला, मात्र आता ओबीसी सुद्धा आक्रमक झालेले आहेत। छगन भुजबळ यांनी काल जाहीर सभा झाली, त्यामुळे ओबीसी सुद्धा शक्ती प्रदर्शन करते। कशा पद्धतीने बघता या दोन्ही समाजाच्या आंदोलनाबाबत? जरांगे पाटील यांनी जे म्हटलेलं आहे की कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि असे जे आहेत त्यालाही कन्सिडर करावं आणि मुख्यमंत्र्यांनी GR मध्ये त्याचं नमूद केलेलं आहे। अजून तो इश्यू फायनल गेला असं मी त्या ठिकाणी मानत नाही, कारण का हरकती आहेत, 16 तारखेपर्यंत हरकती आहेत। हरकतीचं असताना सगळं हिअरिंग करावं लागेल आणि त्याच्यानंतरच तो GR फायनल होईल अशी असणारी परिस्थिती आहे। तो GR जरी फायनल झाला तरी त्याला लीगल स्क्रुटिनी मध्ये तो जाणार, कारण का एवढ्या टाईट दोन पार्ट्यात झालेल्या आहेत, तर सहजासहजी कोणी ते ऐकेल असं मला त्या ठिकाणी वाटत नाही आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हा GR लीगली स्क्रुटनाइज होईल आणि लीगली स्क्रुटनाइज झाल्यानंतरच मग त्याला असणारं त्या ठिकाणी मान्यता होईल। म्हणून आमची जी भूमिका होती ती म्हणजे मराठा समाजाची गेल्या 70 वर्षामध्ये मराठा समाजानेच केलेली स्वतःची परिस्थिती आहे। मी असं नाही म्हणणार त्याच्यामध्ये, पण रियालिटी ही तुम्हाला विसरून चालत नाही। छगन भुजबळ दिवसेंदिवस जे आक्रमकपणा आहे तो दाखवत असलेला आपल्याला मिळते। काल सुद्धा एल्गार सभा पार पडलेली होती, त्यामध्ये सुद्धा जर म्हटलेलं होतं की नाभिकांनो आता मराठ्यांची जी भाजरू नका, त्यांचं त्यांनाच भाजरू द्या, अशा पद्धतीचं वक्तव्य होतं। कशा पद्धतीने बघताय वक्तव्य? मान्य आहे मला की त्याच्यामध्ये असणारं कडूपणा आलेला आहे ओबीसी मध्ये आणि मराठा समाजामध्ये। कोणाच्या तरी व्यवसायावरनं आणि कोणाच्या याच्यावरनं नामो उल्लेख करून अजून भांडण वाढवावं ही समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत वाईट आहे।